पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार, फडणवीसांची क्यू येते। पाशवी बहुमत असून सुद्धा भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करता येत नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। बीएमसीत कोविड घोटाळ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या चेले चपाट्यांनी कफन चोरी केली, मग ठाकरेंना कफन चोरांचे सरदार म्हणायचं का? मुख्यमंत्री फडणवीसांचाही पलटवार। ठाकरेंच्या शिवसेनेचा महायुतीतल्या वादग्रस्त मंत्र्यांविरोधात जनाक्रोश। मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात तीव्र निषेध। मंत्र्यांचा मुखवटा घालून नाचणाऱ्या कार्यकर्त्यांवर पैसे उधळले, तर बनियान लुंगी घालून शिंदेंच्या आमदारांवर निशाणा। मतचोरी विरोधात इंडिया आघाडीचा एल्गार, तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरील धडक मोर्चा पोलिसांनी संसदेजवळच अडवला। आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीची परवानगी। निदर्शनांदरम्यान महिला खासदार बेशुद्ध। मतचोरीचं सत्य देशासमोर, आम्हाला शुद्ध मतदार यादी हवी आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधींची मागणी, तर भेकड सरकारकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न। आंदोलनकर्त्या खासदारांना पोलिसांना ताब्यात घेतल्यानंतर प्रियंका गांधींचा संताप। कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस। मतचोरीच्या आरोपांसंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचेही निर्देश। कबूतरखान्यांसंदर्भात हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। कबूतरखाने बंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश। हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा। कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई। आतापर्यंत 32,000 रुपयांचा दंड वसूल, तर दादरसह गिरगावमध्ये 3 गुन्ह्यांची नोंद। कबूतरखान्यांविरोधात मराठी एकीकरण समितीचंही 13 ऑगस्टला आंदोलन। जैन समाजाच्या आंदोलनाला उत्तर देणार। दादरमधील कबूतरखाना परिसरात मराठी एकीकरण समितीचं आंदोलन होणार। मराठी हिंदी वादावरील राज ठाकरेंच्या विरोधातल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। याचिका ही केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचं कोर्टाचं मत। 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे या रायगडमध्ये ध्वजारोहण करणार, तर रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादादरम्यान निर्णय। शिवाय नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजनांना मान। ही यादी फक्त ध्वजारोहणासाठी, पालकमंत्री पदासाठी नाही। नाशिकमध्ये दादा भुसे आणि रायगडमध्ये गोगावले पालकमंत्री होतील असा अजूनही विश्वास। मंत्री उदय सामंत ठाम। मुंडे साहेबांच्या वारशासोबत संघर्ष आणि कटकारस्थान सुद्धा माझ्या वाट्याला। वडिलांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भाऊक। लातूरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्रचा नारा होता, पण आम्ही गोपीनाथ मुंडेंनाच मुख्यमंत्री करणार होतो। दुर्दैवानं आमचं स्वप्न अपूर्ण राहिलं। 2014च्या निवडणुकांवेळची आठवण फडणवीसांनी सांगितली। जयंत पाटील, कासाला मोठी म्हैस पण दुधाला नाही। मोठा नेताही तसाच, पण त्यांच्यावर बोलण्यास मला मनाई। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांसह जयंत पाटलांवर निशाणा। गणेशोत्सव काळामध्ये डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई करणार। मुंबई पोलिसांचा स्पष्ट इशारा। न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईमध्ये डीजे बंदी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।